नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज मी घेऊन आली टम्म फुगलेला असा खस्ता एक पराठा। आता आपण तो कसा करायचा ते पाहूयात। आपण एक पाटी मैदा घेतलेला आहे। मैदा गव्हाचं पीठ कसंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मीठ टाकले आपण त्यात। आता आपण हे छान मळून घेणार आहोत, पण त्यापूर्वी आता त्यात काही इन्ग्रेडियंट, आता मी साखर टाकली आहे माझ्यात 1 चमचाभर। आधी मीठ टाकलं होतं चवीनुसार आणि त्यात ते छोटा चमचा साखर देखील टाकलेली आहे। आता तेल, एक मोठी पळी, किंवा एक मोठा चमचा देखील चालेल, म्हणजे साधारणतः 2 टेबलस्पून, आणि थोडं तूप देखील टाकले, त्यामुळे आपले पराठे जास्त खस्ता असे तयार होतात। आता दही टाकले, 1 चमचाभर टाकायचं फक्त, जास्त नाही। आता दूध आणि पाणी असं टाकून आपण मळून घेतो। आधी मी दूध टाकले, आता छान मिक्स करून घेणार आहे आपण। पाहू शकता जिरे टाकलेत थोडे, हे सगळ्या गोष्टी एकत्र छान करून घ्यायच्या मिक्स, आणि आता पाणी टाकून छान मळून घ्यायचे। पाहू शकता छान घट्ट गोळा मळून घेतलाय। मळताना खूप प्रेस करून ते मळायचं बराच वेळ, म्हणजे एक साधारणतः 5 मिनिटं तरी ते कंटिन्युअसली मळत राहायचं। आता गोळा आपण बाजूला ठेवून देतोय झाकण लावून, आणि आता बाकीची तयारी करून घेतोय। कांदा चिरून घेतलाय, मिरची, 4 अंडी, त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकलेली आहे। मिरची आपल्याला जास्त तिखट लागेल यात। मीठ टाकलंय, छान ढवळून घ्यायचं। थोडी कोथिंबीर देखील टाकूयात आपण नंतर। थोडी कोथिंबीर टाकली। आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं छान। एक गोळा घेऊन पोळी लाटून घेतली आहे, त्यावर तेल पसरवून घ्यायचं आणि पीठ पेरायचं, म्हणजे पीठ थोडंसं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं। पाहू शकता अशा पद्धतीने, त्यामुळे आपली पोळी छान टम्म फुगते। आता तवा गरम करून घेतला होता आपण, त्यावर हा पराठा टाकून दिला आहे। चौघडी केली त्याची आणि लाटून घेतला आहे आपण। वरतून तेल सोडलं आणि उलटवून घेतलंय। पाहू शकता त्याचा रंग देखील किती छान येतो या सगळ्या पदार्थांमुळे। तर छान एक बाजूची, खालची मी आत्ता भाजते ती बाजू छान करून घ्यायची, म्हणजे मग अंडी टाकल्यानंतर आपल्याला ही वरची जी बाजू आहे ती करता येईल। आता हा पराठा आपण खाली काढून घ्यायचा आहे। छान भाजला आहे त्या पलीकडच्या बाजूने, त्यामुळे आता तो काढून घ्यायचा, कारण ही बाजू आपण नंतर भाजणार आहोत। खाली काढला आहे मी। आता त्याचं पॉकेट शोधायचं। हे असं करताना थोडं फाटलं तरी काही होत नाही, कारण नंतर त्यात आपण अंडी टाकल्यानंतर अंड्यामुळे ते छान चिकटतात। हे झालं आपलं पॉकेट तयार। आता यामध्ये छान सगळं आपण मसाला जो आपण तयार केला होता, जे मिक्सिंग तयार केलं होतं ते आपण टाकून घेतलंय। तेल सोडून छान दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचं आहे। खालची बाजू जी होती ती झाली नव्हती, आणि त्यात आता आपण त्यात अंडी टाकली आहेत, त्यामुळे छान प्रेस करून दुसरी बाजू देखील आपल्याला छान खरपूस, पाहू शकता छान खरपूस झाली दुसरी बाजू, आणि आतली अंडी देखील पाहू शकता छान शिजली आहेत।
दुसरी पोळी लाटून घेतली, त्यावर देखील आपण सगळं पीठ वगैरे पसरून घेतलं, तेल लावलं होतं. आता छान गोल पोळी लाटून घेतली. आता हा दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत. आपण आधी पॉकेटमध्ये आतमध्ये जो लेअर होता त्याच्यामध्ये टाकलं. आता याला वरतून आपण जे मिक्सिंग आहे ते सोडून घेणार आहोत. छान सगळं पसरवून घ्यायचं. हा पराठा करताना थोडं इकडे तिकडे होतं, सांडतं, कारण ते शेवटी तो पातळ पदार्थ आहे. पण असाही छान होतो. उलट हा जर जास्त खस्ता होतो, कारण व्यवस्थित सगळ्या गोष्टी भाजल्या जातात. आता उलटवून घ्यायचं आहे. ही बाजू झाली तर दुसरी बाजू झाली की आपला पराठा तयार. पाहू शकता छान खस्ता असा पराठा तयार होतो. तिसरी पोळी घेतली, तिला देखील सेम. आता तुम्ही हा पाहू शकता किती छान असा टम्म फुगतो. ते गोल पोळी लाटून घेतली आपण, नेहमी लाटतो तशीच. एक बाजूला तेल सोडून पलटी मारून घेतली. दुसरी बाजू पाहू शकता किती खरपूस, तिथे देखील तेल सोडून छान भाजून घेतले. पाहू शकता छान असा टम्म फुगला आपला पराठा. आता याचं सिंगल पॉकेट तयार होतं, कारण आपण हे सिंगल केलेलं आहे. पाहू शकता आतमध्ये सगळा मसाला भरलेला असल्यामुळे त्यातून काहीच बाहेर येत नाही. छान खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये जे आपण ते मिश्रण टाकलेलं असतं ते देखील छान शिजतं. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.